संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आज नाशिकमध्ये होतोय। यावेळी नाशिकमध्ये पालखी दाखल झाल्यानंतर नाशिक प्रशासनाच्या वतीने पालखीचं स्वागत करण्यात आलं। तसंच पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करत ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषामध्ये समस्त नाशिककर यामध्ये सहभागी झाले। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। नाशिकच्या पंचायत समिती परिसरामध्ये पालखीचा भव्य स्वागत नाशिककरांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। पालखीचा दुसरा मुक्काम झालेला आहे आणि दुसऱ्या मुक्कामानंतर पालखी नाशिक शहरामध्ये आलेली आहे। आजचा पालखीचा मुक्काम हा नाशिक शहरामध्येच राहणार आहे आणि यानंतर पालखी सिन्नर मार्गे अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रस्थान ठेवणार आहे। 26 दिवसांचा हा प्रवास आहे। 20 तारखेपासून पालखीला सुरुवात झाली आणि पालखी एक एक टप्पा पार करत आज नाशिक शहरामध्ये आलेली आहेत। असंख्य वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। उत्साह प्रचंड असा आहे। काही वारकरी आपल्यासोबत देखील आहेत। माऊली, तुम्ही कुठून आलेला आहात आणि पालखीमध्ये का सहभागी झालात? आम्ही इगतपुरीचे जिल्हा नाशिक। आम्ही पायवारी त्र्यंबकेश्वर पासून इथं राहिलोय। आता इथून पुढे आम्हाला देवाची साथ राहणार आहे, पंढरीनाथाची निवृत्तीनाथाची। मोठ्या आनंदात उत्सवानं आम्ही पंढरपूरला नाचत खेळत जाणार आहे। माहेर ग बाई माझे पंढरी गाव, माहेर ग बाई माझे पंढरी गाव। जिथं माझे मन तिथं माझे ध्यान, जिथं माझे मन तिथं माझे ध्यान। प्रेमाचा पाजर पाजिरू कमीन, प्रेमाचा पाजर पाजिरू कमीन। आपण बघतो अशा प्रकारे हरिनामाचा जय जयकार करत हरिनामाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत हे सर्व वारकरी आता त्र्यंबकेश्वरहून निघालेले आहेत। 26 दिवसानंतर पंढरीमध्ये आषाढी एकादशीसाठी हे पोहोचतील। विठुरायाच्या दर्शनाची आस या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।